गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो, फायनली कितीतरी दिवसानंतर आज ब्लॉग शूट करतोय. मित्रांनो, मी जेव्हा बोलतो ब्लॉग मध्ये की बाबा कंटिन्यू करीन, तर ती होतच नाहीये, कारण कामाचं लोड एवढं होतं, त्याच्यामुळे जाऊ दे. पण आता मित्रांनो आज ब्लॉग शूट करायला चालू केलाय मी, आणि आता आलोय आपण वेस्टर्न एक्सप्रेस हायवे गोरेगाव, तिकडनं ब्लॉग शूट केलाय. आजच्या दिवसाची दुसरी ट्रिप पण सोडली आपण, आणि आज सकाळी जरा लवकर काम चालू केलं होतं. काल सुट्टी घेतली होती, त्यामुळे घरच्यांबरोबर वेळ स्पेंड केला, मस्त आराम केला एक दिवस पूर्ण, आणि कामाला सुरुवात केली आज नव्याने. मित्रांनो, मी आता थोडंसं शेड्यूल माझं चेंज केलंय. धावपळ वगैरे तर ठीक आहे, पण सगळ्याच गोष्टी बघायला लागतात मित्रांनो. पण थोडंसं कामाचं स्वरूप बदली केलं कामाचं, आणि थोडंसं शेड्यूल आता व्यवस्थित करतोय, कारण मित्रांनो बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत लाईफमध्ये, त्यामुळे. आणि मी जसं म्हटलं होतं, आपले मिनी ब्लॉग पण चालू झालेत या ब्लॉगमध्ये, या चॅनलवरती. सो ते पण तुम्हाला उद्यापासून बघायला भेटतील. या ब्लॉग बरोबर मिनी ब्लॉग पण येत जातील. आपला ब्लॉग बरोबर 9:09 वाजता पब्लिश होतो. सो त्याच्याबरोबरच आपले मिनी व्लॉग पण पब्लिश होणार आहे. सो प्लीज नक्की बघा. आवडला तर सांगा नक्की, त्यात काय चेंजेस करायचे असतील तर ते सांगा. आणि आपण आता चाललोय आपल्या राईटच्या पट्ट्यामध्ये, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला. मित्रांनो, गाडी चालवायची आहे सेफली, तर एकच पट्टा, राईटचा पट्टा, कारण लेफ्टला एवढे नुसते घुसाघुशी करतात ना, त्याच्यामुळे मी कधी पण या रोडला आलो ना, किती उशीर होते, किती ट्रॅफिक असू दे, येताना जर कधी मूड असेल तर पूर्ण लेफ्टचा पट्ट्यात ठेवायची, आयदर नाही तर पूर्ण राईटच्या पट्ट्यात. लेफ्टचा पट्टा थोडासा पटापट चालत असतो संध्याकाळी येतानाचा, पण जातानाचा मी या रोडनी जास्त कधी ट्रॅव्हल नाही केलंय, त्यामुळे याच पट्टा आपल्याला बरा पडतो. आता चाललो टर्मिनल 2 ला. CNG 2 लाईन आहे. मला जायचंय नवी मुंबई साईडला, जिकडे पण असेल तिकडनं पेट्रोल पण आहे. आता पेट्रोल आपण नाही भरणार आहे, कारण CNG आता नाही भरणार, डायरेक्ट इथनं निघणार पहिलं. आणि मित्रांनो, फट ट्रिप कंप्लीट करून घरी जाणार आहे, असं आजचं नियोजन आहे. सो लेट्स सी, बघूया. एअरपोर्टला जाऊन ट्रिप घेऊया आणि लगेच निघायचं. नवी मुंबई, ठाणे कुठल्या साईडला भेटेल त्या साईडची ट्रिप घेऊन निघणार आहे. सो चला. ऊन तर खतरनाक पडलंय मित्रांनो. AC चालू केली होती, थोडी बंद करतात, म्हणजे CNG पुरेल आपल्याला. चांगली गाडी बऱ्यापैकी चिल्ड झाली आहे त्याच्यामुळे. आणि मित्रांनो, काय सांगायचं, आता हे गोरेगाव नेक्सो आहे. हे मंगळवार म्हटलं ना, सोमवारी थोडंसं ट्रॅफिक कमी असतं, पण वेस्टर्न एक्सप्रेस हायवे म्हटलं तर मग मंगळवारीच थोडंसं ट्रॅफिक असतं. तुम्हाला वाटत असेल मी या साईडला कधी कसं का आलो, कारण मी जास्त या साईडला येत नाही. मित्रांनो, कसं असतं, प्रत्येक सिच्युएशननुसार बिझनेसमध्ये डिसिजन घ्यावे लागतात. त्याच्यामुळेच मी इकडे यायला चालू केलंय, कारण बिझनेस हा जास्त ईस्टर्नला जितका बिझनेस आहे त्यापेक्षा जास्त बिझनेस वेस्टर्नला आहे. सॉरी, सेंट्रलला जेवढा बिझनेस आहे त्याच्यापेक्षा जास्त बिझनेस वेस्टर्नला आहे, असं मला वाटतं. आणि इकडे ट्रॅफिक आहे, हे आहे, ठीक आहे, पण मी तसंच ट्रिप घेतो जे आपल्याला परवडण्यासारखं असेल, कमी वेळ लागणार असेल, पैसे चांगले भेटत असेल, असेच ट्रिप घेतो. ठाण्याला पहिली ट्रिप घेऊन आलो, त्यानंतर सेकंड ट्रिप घेऊन आलो आपण गोरेगावला, आणि घोडबंदर मारून आलो, त्यामुळे ट्रॅफिक नाही लागली. फक्त इकडे आल्यावर मलाडच्याच पुढे यायला थोडीशी ट्रॅफिक लागली, मलाडच्या ब्रिजवर. आणि मीरा रोडचा जो ब्रिजचं काम चाललंय तिथे, या 2च ठिकाणी ट्रॅफिक लागली. ते पण बघायला भेटेल तुम्हाला, बघा. आणि आलो इकडे, कस्टमरला ड्रॉप केलं. तिकडनं आता तिकडे जायला 2 सिग्नल क्रॉस करायला मला जवळजवळ 15 मिनिटं गेले मित्रांनो, एवढा ट्रॅफिक आहे. सो ठीक आहे, होत राहतं. आता पोहोचलोय गोरेगाव नाही, जोगेश्वरीला, आणि जाऊया एअरपोर्टला, पोहोचूया. कुठली ट्रिप भेटते बघूया, ती घेऊन निघूया. ऊन तर तगडं पडलंय, 15 मिनिटं दाखवतोय आपल्याला पोहोचायला. सो बघूया. ॲम्ब्युलन्स येते बघा, ॲम्ब्युलन्स. जा भाई साहेब, जाओ. बघा आला. ॲम्ब्युलन्सला पहिली जागा द्या, ॲम्ब्युलन्सला बघा, सगळ्यांनी जागा देणार. आणि हे बघा, गाडवं त्यांच्या मागे जातात. ते काय गरज आहे, जाणार तर तेवढं पण नाही, त्यांच्या 1 फूट पण जाणार नाही. एक गाडी ओव्हरटेक मारतात जास्तीत जास्त, त्याच्या पुढे कोणी ओव्हरटेकला जागा पण देणार नाही, तरी पण घुसाघुसी करायची फक्त, बस, बाकी काही नाही. सो जाऊ दे. आणि त्याच्यामुळे पूर्ण लेन डिस्टर्ब होतात. जेवढ्या पण लेन चाललेत ना, ह्या घुसतात, त्यांच्यामुळे सगळ्या लेन डिस्टर्ब होतात. काय कोण शिकवणार यांना सांगा. चला पोहोचूया एअरपोर्टला, ट्रिप घेऊन निघूया.
सो गाईज आलोय फायनली आपण आता कळव्यामध्ये. एअरपोर्टवरनं कळव्याची ट्रिप घेतली आणि पटकन CNG एम्प्टी झाला. इकडे जस्ट कस्टमरला ड्रॉप केलं. गाडी बंद केली नव्हती मी तरी पण कस्टमरला ड्रॉप केलं आणि जसा पुढे ड्रॉप करून कस्टमर उतरले, गाडी जशी काढली तशीच गाडी रिझर्वला लागली आपली. काय इथे लिट्टी चोका बघूया एकदा खाऊन. जर ट्रिप नाही लागली तर येऊया इथे. कसं असतं काय असतं ते खाऊन बघूया. कधी खाल्लं नाही मी. जर ट्रिप नाही लागली तर 1-2 मिनिटावरती CNG पंप आहे इथे. जाऊया CNG भरूया आणि मग लॉगिंग करूया. लॉग आउट करून ठेवलंय मी. आपल्याला जायचं आहे आता मुंबईकडची ट्रिप घेऊन. सो बघूया कुठलं काय म्हणतोय मीच विसरलो. सो आपल्याला जायचं आहे आता मुंबईकडची ट्रिप घेऊन. तर बघूया आता CNG भरूया आणि मुंबईकडची ट्रिप घेऊन जाऊया. मुंबई या फिर नवीन मुंबई कुठलीही ट्रिप चालेल आपल्याला, ती घेऊन निघायचं इथनं. वेळ नाही वाया घालवायचा मित्रांनो. आपण विचार करत बरेच लोक वेळ वाया घालवतात. ही बुकिंग घ्या ती बुकिंग घ्या. नाही मित्रांनो, पट बुकिंग मारायच्या जी चांगल्या रेटच्या आणि ह्या येतात. फक्त आपण विचार करतो पण तसं नसतं मित्रांनो. विचार करण्यात जो वेळ जातो तो विचार करण्यापेक्षा ते इम्प्लिमेंट करा. नक्की यशस्वी व्हाल असं मला वाटतं आणि चांगली अर्निंग होते आपली. सो चला पोहोचूया लोकेशनवरती CNG पंपावरती आणि मग भेटतो. सो गाईज आलोय फायनली आपण चेंबूरमध्ये. जस्ट आलोय. चेंबूरचा ब्रिज आहे हा. फ्रीवेजच्या खाली उभं आहे. कळव्यावरनं चेंबूरची ट्रिप लागली. मी विचार नाही केला, म्हटलं चला जाऊया. इकडनं पण वाजतोय रेड बोरिवली वगैरे पण एकदम फालतू रेट देत होता. म्हटलं चला थांबूया थोडंसं. आता इकडनं बघूया कुठली ट्रिप पडते. वाट बघत बसलोय. लेट्स सी बघूया कधी ट्रिप पडते. कधी काय म्हणजे पडेलच लगेच. पण चेंबूर आहे हा फिरता एरिया आहे. बोरिवली वेस्ट देतो एवढं कमी वेस्ट. ठीक आहे चला बघूया कुठली बुकिंग भेटते. इकडनं आपल्याला जायचं आहे एक तर साऊथ बॉम्बे किंवा अंधेरी याच साईडला. त्यामुळे बघूया आता इथनं पुढे अंधेरीची ट्रिप देते की साऊथ बॉम्बे साईडची ट्रिप देते. ईस्टलाच जायचं, वेस्टला जायचं नाही आपल्याला कारण आता ट्रॅफिक चालू होईल. सो असं स्ट्रॅटेजिकली काम करावं लागतं मित्रांनो. आणि येऊन थांबलोय आरामशीर. पण थोडंसं हे पण असं दोन्ही तिन्ही याने काम करायचं म्हणजे थोडं माइंड पण रिलॅक्स राहतं. जेव्हा माइंड रिलॅक्स असतं तेव्हा थोडंसं हे करायचं. असं दोन्ही तिन्ही प्रकारे काम करतोय मी. आणि लेट्स सी चला टाइमपास करूया थोडा वेळ. जोपर्यंत बुकिंग नाही भेटत तोपर्यंत मग. सो गाईज फायनली आलोय कुठे पनवेलला. आणि मित्रांनो मगाशी मी शूट केलं तर मी सांगितलं कळव्याला चेंबूरला होतो. चेंबूरवरनं आपल्याला ट्रिप पडली माटुंगाला सोडून मी MT परेलला गेलो आणि तिकडनं आलो डोंबिवली ईस्ट. नाही मित्रांनो एक ट्रिप मारायची आपल्याला मोठी किंवा 2 छोट्या ट्रिप मारायच्या आहेत आणि मग घरी जायचंय. तर ठाण्यापर्यंत जायचा विचार आहे. तिकडनं घरी जायचंय. 8 वाजलेत. लेट्स सी बघूया काय होतं काय नाही त्या हिशोबाने. आणि मी विचार तेच करत होतो काय करायचं काय नाही. पण आता जर आली घराकडची बुकिंग तर घेणार आहे. तिकडे लोकल मारू आणि जाऊ घरी. उद्याचे बाकीचं टार्गेट पूर्ण करू असा विचार करतोय. पण लेट सी आजचं काम आजच संपवायच्या हिशोबाने आहे मी. जर नाही झालं तर काहीतरी करावं लागेल मित्रांनो. सो चला आज CNG पण खूप कमी बसला माझा. ॲक्च्युली जास्त गेला कारण मी काल भरला नव्हता परवा त्याच्यामुळे. सो अर्धी टाकीच होती. अर्ध्या टाकीवरती आपण पूर्ण अर्धं काम केलं आणि अर्धं काम आता ह्याच्यामध्ये गेलं. सो असं काय झालं आहे. तो वाट बघतोय बुकिंगची. आणि मित्रांनो हे बघा कसा झगमग मारतोय हा गाडीवाला आपल्या तोंडावरती. सो जाऊ दे मित्रांनो. जरा तब्येत खराब झाल्यासारखं वाटतं. सर्दी वगैरे पकडली आहे. पण ठीक आहे गरम पाणी वगैरे पिऊ त्याने थोडंसं कमी होईल. पण आता जी पण बुकिंग येईल मित्रांनो उचलणार आहे आणि निघणार आहे घेऊन. कारण थांबण्यात काय मतलब नाही इथे जास्त वेळ. चला बघू कुठली बुकिंग येते काय येते तुम्हाला अपडेट करतो तसं. आणि मला जायचं आहे आता ह्याच्या साईडला वाशी किंवा ठाण्या साईडला. तिकडनं मग घराकडची बुकिंग घेऊन निघायचं आहे असा प्लॅन आहे सध्या तरी. पण बघूया
काय होतं काय नाही तुम्हाला अपडेट देतो. आणि मित्रांनो खूप सर्दीने थोडंसं असं हैराण झालं. आत्ता मी नाश्ता केला, मला नाश्ता करायची पण इच्छा नव्हती, कारण काल मी बाईकवरती सुट्टी होती, बाईकवरती खूप फिरणं झालं, त्यामुळे धुळीमुळे आता त्रास झाला मला त्याचा. सो सगळं गुड. आणि बघूया आता काय काय नाही. गरम होतं गाडीमध्ये बसून, बाहेर पण उतरलं तरी तेच हाल आहे. बाहेर एवढी धूळ आहे, धुळीमध्ये जायचं नाही म्हणून मी गाडीत बसलोय. पण लेट्स सी, बघूया. चला. सो गाईज, गडबड झाली आहे आज, खूप मोठी गडबड झाली आहे माझ्या बरोबर. मित्रांनो स्कॅम झालाय आपल्या बरोबर, खूप मोठा स्कॅम. आणि काय सांगू तुम्हाला, एवढा भयानक स्कॅम झालाय माझ्या बरोबर ना, की ज्या कस्टमरला मी पनवेलवरनं ट्रिप उचलली होती त्याला घेऊन आलो मी इकडे ह्याला ठाण्याला. जिथे सोडायचं होतं तिथनं 50 मीटर आधी तो उतरला आणि गेला. मित्रांनो व्यवस्थित होता, बोलला, खाल्लं, खायला वगैरे घेतलं त्याने, माझ्यासाठी पण घेतलं, स्वतः पण खाल्लं, पिला होता तो, ड्रिंक केली होती. आता असे कस्टमर तर भेटतात. आणि बोलत चालत वगैरे आलं, पाणी पाजलं मी त्याला माझ्या पर्सला. आणि मित्रांनो शेवटी त्याने पैसे द्यायच्या टायमाला जो निघून गेला तो परत आलाच नाही. फोन करतोय मी तर फोन पण उचलत नव्हता. शेवटी अर्धा पाऊण तास वाट बघितली, काय माहिती तो परत आला असेल नसेल, काय माहीत नाही मला. मी माझ्या मित्रांना फोन केला, तो बोलला नको थांबू, त्या नादामध्ये तुला पुढच्या बुकिंग नाही भेटणार घरी जायची, म्हणून मी आलो निघून. मित्रांनो जर भेटायचं असेल नशिबात तर तेव्हाच भेटलं असतं, गेलं तर गेलं आता. सो जाऊ दे, काय बोलणार. सो चला. खूप मोठा मित्रांनो असं पूर्ण माझं टार्गेट आजचं हिशोब किताब हिलून गेला, सगळा हिशोब किताब हिरला. इच्छाच नाही माझी राहिली आजचं. तर आधी इथे जर नाही बुकिंग भेटली ना मित्रांनो, मी खाली निघून जाणार. पण पूर्ण असं हे होऊन झालं, मॉरल डाऊन झाला माझा आजचा. कारण आज सकाळी 8 वाजता गाडी काढलेली होती, जवळजवळ आता 11, सव्वा 11 वाजले, म्हणजे 8, 8, 12, 9, 10, 11, म्हणजे 15 तास झाले आपण बाहेर आहेत. आणि त्याच्यामध्ये टार्गेट पण नाही हिट होतं कधी कधी असं. चला पण आता उद्या काय, आजचंच गडबड झाली तर उद्याचं काय बोलणार. सो चला भेटूया, काय काय भेटूया, मला तर बोलायचीच इच्छा नाही राहिली आता. सो चला नंतर बोलतो मी. चला.